सर्वांना मनातून जय हरी। आज आमच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे वैष्णवगड हे अत्यंत प्रतिपंढरपूर असं एक आगळं वेगळं देवस्थान, आमच्या विठुरायाचं, आमच्या रखुमाईचं हे देवस्थान वैष्णवगड या नावानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम गेल्या मागच्या एक दशकापासून चांगलं सुरू आहे। या वैष्णवगडाचे आदरणीय आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य श्री सानप नाना गुरुजी असतील, त्यांचे सर्व विश्वस्त, गडाचं विश्वस्त मंडळ असेल, सर्व सहकारी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी अहोरात्र झटणारी भक्त मंडळी असेल, या गडा संबंधित सर्व म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापर्यंत झटणारी सर्व मंडळी असेल, तर आजच्या दिवसाची वर्षभर या ठिकाणी वाट बघत असतो। आणि आज अत्यंत खूप मोठा आगळा वेगळा सोहळा जसा पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो, त्याच पद्धतीचा सोहळा आज वैष्णवगड येथे बघायला मिळाला आहे। निश्चित प्रतिपंढरपूर जसं त्या विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर मन प्रतृप्त होतं, त्याच पद्धतीचं मनाला शांती या ठिकाणी लाभलेली आहे। आणि खरोखर या विठुरायाचं आशीर्वाद आमच्या सर्वांवर या ठिकाणी, आपल्या सर्वांवर या ठिकाणी राहणार आहे आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी विठुराया कल्याण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या प्रसंगी मला या ठिकाणी आहे। आणि निश्चितच पुढील काळामध्ये वैष्णवगड हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हटल्यापेक्षा पंढरपूरच या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी मिळून करणार आहोत। आणि चांगल्या पद्धतीचं विकासात्मक काम असेल, धार्मिक काम त्या ठिकाणी वाढवण्याचं काम असेल, परिसराला एक दिशा देण्याचं काम असेल, त्या गाड्याच्या माध्यमातून निश्चित ते होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे। प्रत्येक सगळ्यांना या ठिकाणी भरभरून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।